मित्रांनो, तुम्ही सगळं काही ट्राय करून पाहिलं, चांगला सीईओ, चांगला टॉपिक, चांगलं थंबनेल आणि चांगली एडिटिंग, तरीही तुमचा चॅनल ग्रो होत नाही. आणि तुमच्या मनात एकच प्रश्न येतो की यूट्यूबवर जितके लोक सुरू करतात त्यापैकी 90% लोक क्रिएटर्स म्हणजे फेल होतात. मग यूट्यूबवर सगळ्यांना समान प्रकारचा ग्रो मिळत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे, सर्व काही सांगणार आहे. ही गोष्ट तुम्हाला समजली, जे 10% लोक यूट्यूबवर ग्रो होतात, तुम्ही पण त्या 10% मध्ये सामील व्हाल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच बनवत असतो. पॉइंट नंबर पहिला, तुम्ही सगळं काही बरोबर करत आहात, योग्य विचार करत आहात, चांगली मेहनत घेत आहात, चांगला थंबनेल बनवत आहात, टायटल, सीईओ, डिस्क्रिप्शन, एडिटिंग म्हणजे सगळं नीटपणे करत आहात. पण जर तुमचं टॉपिक सिलेक्शन चांगलं नसेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही कंटेंट खूप चांगला बनवत आहात पण टॉपिक रिलेटेड नाही. ज्या टॉपिकवर तुम्ही कंटेंट बनवत आहात त्या टॉपिकची सध्या डिमांड कमी आहे, तो लो डिमांड टॉपिक आहे. तर जर तुम्ही अशा लो डिमांड टॉपिकवर खूप चांगला व्हिडिओ बनवला तरी त्यावर ऑडियन्स रिटेशन पण फारसा चांगला मिळणार नाही, कारण जितकी डिमांड आहे तितके लोक नक्कीच पाहतील. त्यामुळे सीटीआर देखील चांगला राहील, पण बरेच लोक त्या टॉपिक पासून दूर राहतील आणि तो पाहायला पसंत करणार नाही. म्हणून असा टॉपिक निवडा ज्याची डिमांड खूप चांगली आहे. जरी व्हिडिओची क्वालिटी कमी असली तरी चालेल, तो परफॉर्मन्स दाखवून येईल. आता बघा, 90% क्रिएटर जे फेल होतात, कंटेंट बनवतात ते खूप वाईट कंटेंट बनवतात, आणि ज्याचा खूप जास्त चांगला कंटेंट असतो त्यांना ग्रोथ मिळते. ते 10% क्रिएटर्स आउटस्टँडिंग कंटेंट बनवतात, ते प्रत्येक बाबतीत परफेक्ट पॅकेजिंग करतात, त्यामुळे त्यांना जास्त ग्रोथ मिळते. कारण अल्गोरिदम आज व्हिडिओच्या परफॉर्मन्सवर काम करतो. व्हिडिओ जितका जास्त परफॉर्म करेल तितका तुमची प्रगती जास्त पुढे होत राहील. याचं कारण म्हणजे जर तुम्ही सरासरी एव्हरेज क्रिएटर असाल तर थोडं वेगळं करा, स्मार्ट पद्धतीने करा. आणि तुम्ही काय करता, समजा एखाद्या विषयावर एखाद्या प्रेक्षकाला व्हिडिओ पाहायचा आहे, तर आज स्पर्धा इतकी जास्त आहे की एका विषयावर हजारो व्हिडिओ असतात. आता अल्गोरिदम काय करणार, ज्या व्हिडिओची कामगिरी जास्त चांगली असेल तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. सोप्या शब्दात, आजकाल एका विषयावर खूप व्हिडिओ असतात, त्यामुळे व्हिडिओची परफॉर्मन्स चांगली असेल तोच यूट्यूब जास्त लोकांना दाखवतो. हवे असेल तर मी यूट्यूबवर व्हिडिओचा चांगला परफॉर्मन्स होण्यासाठी 5 सोपे टिप्स पण सांगू शकतो. प्रेक्षकांकडेही हा पर्याय असतो की एका विषयावर खूप व्हिडिओ असतील तर ते फक्त चांगले उठून दिसणारे म्हणजेच आउटस्टँडिंग व्हिडिओज पाहतात. जर चुकून त्यांनी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि तो सरासरी म्हणजेच एव्हरेज वाटला तर ते पुन्हा तुमचा व्हिडिओ पाहणारही नाही. म्हणून सरासरी कंटेंट बनवू नका, नेहमी उत्कृष्ट आणि आउटस्टँडिंग कंटेंट तयार करा. एक सत्य सांगतो, 90% क्रिएटर्स अपयशी होतात कारण ते आपल्या चॅनलच्या अॅनालिटिक्स कडे योग्य लक्ष देत नाही. जर हवे असेल तर मी याचा सोप्या मराठीत अर्थ प्लस यूट्यूबवर याचा नेमका काय फायदा होतो तेही सांगू शकतो. ते लोक नियमितपणे फॉलो करतात आणि तपासणी करतात, आणि जे 10% लोक असतात जे खरोखरच यशस्वी होतात ते आपल्या यूट्यूब चॅनलचे अॅनालिटिक्स मध्ये तपासतात आणि त्याचे पाहणीही करतात. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अॅनालिटिक्स समजून घेतात, पण 90% क्रिएटर्स फक्त तपासतात, समजून घेत नाही. म्हणून तुम्ही फक्त अॅनालिटिक्स पाहू नका, ते समजून घ्या आणि त्यानुसार एक स्ट्रॅटेजी तयार करा. सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे यशस्वी युट्यूबर्स फक्त अॅनालिटिक्स पाहत नाही तर ते समजून घेतात, त्यानुसार व्हिडिओची योजना म्हणजे स्ट्रॅटेजी बनवतात. तुम्हाला A to Z किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या चॅनलचा नीच विषय नुसार तुमचे अॅनालिटिक्स कडे पाहून ते समजून घ्यावे लागेल.
आणि त्यानुसार तुम्हाला एक स्ट्रॅटेजी म्हणजे एक योजना बनवावी लागेल। असं नाही की तुम्ही नेहमी एकाच प्रकारचे व्हिडिओ बनवत राहाल आणि त्यामुळे तुमचा चॅनल आपोआप वाढेल, तसं होत नाही। जर तुम्ही नवीन असाल आणि आत्ताच यूट्यूब सुरू केला असेल तर वेळोवेळी तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर यूट्यूबवर यश मिळवण्यासाठी ॲनालिटिक्स समजून घेऊन त्यानुसार व्हिडिओची योजना बदलत राहणे खूप महत्त्वाचे आहे। तुम्हाला बदल करावे लागतील आणि नवनवीन प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट्स करावे लागतील, तेव्हा प्रेक्षक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुम्हाला पसंत करतील, त्यामुळे चॅनलची वाढ होते। असं नाही की जे 100% नवीन क्रिएटर सुरू करतात नक्कीच कोणाकडूनही प्रेरणा घेत नाहीत, पण 90% लोक समोरच्या क्रिएटर्सकडून प्रेरणा घेतात आणि त्याचा कंटेंट म्हणजे स्टाईल कॉपी करून आपला कंटेंट बनवतात। सोप्या शब्दात म्हणजे यूट्यूब वाढवण्यासाठी नवीन प्रयोग करा, स्वतःची वेगळी स्टाईल बनवा आणि फक्त इतरांचा कंटेंट कॉपी करू नका। हवे असेल तर मी यूट्यूब चॅनल लवकर वाढवण्यासाठी 7 सोप्या टिप्स सांगू शकतो। ते इन्स्पायर होतात, कॉपी करत नाहीत, ते त्याला अडॉप्ट करतात आणि एका युनिक अँगल मध्ये आपला व्हिडिओ प्रेझेंट करतात। त्यांना माहिती असतं की जितके मोठे क्रिएटर्स आहेत, ज्या लिस्ट मध्ये ते सुरू करायला जात आहेत, त्याच लिस्ट मध्ये मोठ्या क्रिएटर्सची म्हणजे ऑडियन्स आहे आणि त्याच ऑडियन्स मधून त्यांना आपली ऑडियन्स मिळवण्याची असते, म्हणून ते त्याला अडॉप्ट करतात आणि नवीन अँगल मध्ये सादर करतात। पण 90% क्रिएटर स्टाईल कॉपी करतात आणि त्यांना वाटतं की आता मी जबरदस्त व्हिडिओ बनवत आहे, हा माझा ओरिजिनल व्हिडिओ आहे। व्हिडिओ ओरिजिनल असतो पण ऑडियन्सला ते समजत नाही, ते तुम्हाला तितकं चांगलं फॉलो करत नाही। म्हणून त्या 10% क्रिएटर्स मध्ये सामील व्हायचं असेल तर कॉपी करू नका, इन्स्पायर व्हा, अडॉप्ट करा आणि एक नवीन अँगल मध्ये व्हिडिओ सादर करा। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे की रील मध्ये एक ट्रूथ आहे, 90% ज्या क्रिएटर्सना ग्रोथ कमी मिळते ते नेहमी घाबरून म्हणजे पॅनिक होऊन काम करतात। ते नेहमी म्हणत राहतात आपला चॅनल कधी ग्रो होणार, कसंही करून आपला मॉनेटायझेशन व्हावं, कसंही करून आपले 1000 सबस्क्राईब वाढावेत, कसंही करून 4000 तास वॉच टाइम पूर्ण व्हावा, म्हणजे ते या चक्रात अडकून राहतात। ते खूप घाई गडबडीत पॅनिक मध्ये काम करतात। पण जे 10% लोकांचा जास्त ग्रोथ मिळते ते संयम, पेशन्स आणि संयमाने काम करतात। त्यांना माहिती असतं की यूट्यूबवर पेशन्स खूप गरजेचं असतं। त्यांचा टार्गेट फक्त 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम नसतो, त्यांचा टार्गेट मोठा असतो। आणि जेव्हा कोणी मोठा टार्गेट ठेवतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवर तो पॅनिक होत नाही। पेशन्स चांगलं काम करतं आणि ते नक्कीच तुम्हाला यूट्यूबवर ग्रोथ देतं। आणि शेवटचं सत्य म्हणजे यूट्यूबवर मेहनत तर ते 10% लोकही करतात आणि जे 90% फेल होतात तेही करतात। असं होऊ शकतं की जास्त मेहनत करत असतील, पण आजच्या काळात यूट्यूबवर ग्रोथ फक्त मेहनतीने मिळत नाही, तुमच्या माइंडसेट मध्ये किती क्लिअरिटी आहे आणि तुम्ही किती स्मार्टली काम करत आहात यावर ते अवलंबून असतं। म्हणून सगळ्या क्रिएटर्सना एकसारखी ग्रोथ मिळत नाही। मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल। तरी कुठला प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की लिहा। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।